नमस्कार. आपल्या प्रसारमाध्यमांसमोर पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्री सडक योजनेसंदर्भात आपण गेली मागच्या आठवड्यामध्ये गर्दनी बारामतीवाडी ते राष्ट्रीय महामार्ग 32 साधारणतः 4 किलोमीटर 600चा हा लांबीचा रस्ता, त्यानंतर हिवरगाव पिंपळगाव ते तालुका हद्द प्रजिमा 21पर्यंतचा रस्ता, हा पहिल्या भागामध्ये आपण या रस्त्यांविषयी सगळी माहिती दिली. आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमांना आपण बरोबर घेऊन त्या रस्त्याची सगळी पाहणी केली. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री सडक योजनेचं काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्याच्यावरती पुढील काय कार्यवाही होणार यासाठी आपण सगळा पत्रव्यवहार केला. त्यानंतर सहज आपण सगळी प्रसारमाध्यमांनी आपण सांगळेवाडी ते कुरकुंडी आणि कोठे बुद्रुक ते वनकुटे या 2 रस्त्यांवरती आपण प्रत्यक्ष पाहणी केली. आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री सडक योजनेचा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य होताना दिसत नाही. खऱ्या अर्थाने प्रशासन कमी पडतं आहे की आपण लोकप्रतिनिधी जागरूकपणे त्याच्याकडे बघत नाही, ह्या गोष्टीची खऱ्या अर्थाने तिथे शंका यायला सुरुवात झाली. मागच्या जे काही आपण रस्त्यांच्या पाहणी केली त्याचा सविस्तर पत्रव्यवहार जो त्या डिपार्टमेंटला केला, तो सगळा पत्रव्यवहार आपण आमदार महोदय, खासदार महोदय यांनासुद्धा हा पाठवलेला आहे. आपल्याला याच्याविषयी एकच कळकळीची विनंती प्रशासनाला केली आहे की सदरचा रस्ता हा कॉन्क्रीट रस्ता होतो आहे आणि कॉन्क्रीट रस्ता होत असताना तुमचं पुढच्या 50 वर्ष त्या रस्त्यावरती डांबर टाकण्याला स्कोप नाही किंवा कॉन्क्रीट टाकण्याला स्कोप राहणार नाही आहे. बाकीचा डांबरी रस्ता एखादा थोडा खराब झाला तर त्याच्यावरती परत डांबर टाकता येतं, परंतु कॉन्क्रीट रस्ता जर झाला तर त्याच्यावरती दुसरा विलाज नसतो. तो रस्ता कंप्लीट ब्रेक करून काढून नवीन करावा लागतो. म्हणून जर पाया पक्का असेल तरच तो रस्ता टिकू शकतो. ही त्या कॉन्क्रीट रस्त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मी सातत्याने ह्या विषयावरती जे बोलत आहे की त्याचा GSB पासूनचा सबग्रेड जो आहे की तुमच्याकडे ज्या प्रोव्हिजन पकडलेल्या आहे तुम्ही रस्ता पहिला सरळ करण्याचा प्रयत्न करा, त्याच्या कटिंग फिलिंग ज्या आहे त्या प्रॉपर करा, कॉम्पॅक्शन प्रॉपर करा, त्याच्यानंतर GSB केलं पाहिजे त्याचं प्रॉपर, म्हणजे त्याच्यात जी खडी आहे ती बरोबर प्रॉपर केली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं जे DLC आहे म्हणजे जे कॉन्क्रीटचा जो थोर आहे तो सबग्रेड प्रॉपर झाला तरच तुमचं शेवटचं PQC जे आहे कॉन्क्रीट फायनल टाकायला त्याचा अर्थ राहतो. आम्ही जी रस्ता आपल्या समवेत जो बघितला सांगळेवाडी ते कुरकुंडी, अक्षरशः त्याचा कॉन्क्रीट फायनल लेअर झालेला आहे. रस्ता होऊन 3 महिने झालेले आहे. त्या 3 महिन्यामध्ये त्या रस्त्याला असंख्य क्रॅक पडलेले आहे. आणि मी डिपार्टमेंटला सांगितलं की ह्या रस्त्याला जे आत्ता 3 महिन्यात क्रॅक पडले आणि आपण 50 वर्ष याची गॅरंटी देणार आहोत. किती? 50 वर्ष. हा रस्ता ह्या उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे क्रॅक होऊन साधारणतः 2 वर्षामध्ये ह्या सगळ्या कॉन्क्रीटला तडे जाऊन कॉन्क्रीट सगळं निघणार आहे. आणि म्हणून कोठे ते वनकुटे ह्या रस्त्याचं काही कॉन्क्रीट असंच झालं आहे. म्हणून त्याचं जे DLC आहे जो खालचा जो कुशनिंगचा भाग आहे DLC म्हणून तो सगळा उखडलेला आहे. म्हणून आम्ही विनंती केली प्रशासनाला की नक्की तुम्ही बघताय का सगळं कॉन्ट्रॅक्टरवर सोडून दिलं आहे, तुम्ही स्वतः बघा, ते DLC जिथपर्यंत झालेले ते थांबवा, ते PQC थांबवा आणि आपल्याला काय सुधारणा करता येईल. आपण ज्या ठिकाणी बघितलं आहे की ते जे ज्या कॉन्क्रीट मिक्सरमधून, त्याला ट्रान्झिस मिक्सर म्हणतात, RMC प्लांटवरून ट्रान्झिस मिक्सरमध्ये यायला पाहिजे, परंतु संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा डंपरमध्ये ते कॉन्क्रीट आणून टाकतो. म्हणजे त्याची काय स्ट्रेंथ असेल. म्हणून अशा पद्धतीचं काम घाईघाईने करण्यात काही अर्थ नाही. याच्यावरती जे काम झालं आहे त्याच्यावरती पूर्ण SQM असेल, विजिलन्स असेल, यांनी हे सगळं काम पडताळणी करावं. डिपार्टमेंटनी त्याची शहानिशा करून बघावी. जर आपल्याला तथ्य वाटत असेल तर त्या कामामध्ये ते जे काय काम झालेलं आहे, जे खराब काम झालेलं आहे ते पुन्हा तोडून करण्यात यावं. पुढच्या कामामध्ये आपल्याला काय प्रयोजन करता येईल, कशा पद्धतीनं क्वालिटी करता येईल त्याचं आपण केलं पाहिजे. त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या पाहिजे. येणारं मटेरियल कुठून येतं आहे, त्याचे सोर्सेस काय आहे, आपण काय त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत करतो, ह्याची सगळी प्रोव्हिजन झाल्याशिवाय मला वाटतं हे काम करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि एवढंही करून जर डिपार्टमेंटच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता
ज्युनियर इंजिनियर यांना शाश्वती असेल तर त्यांनी तशा पद्धतीनं हा रस्ता 10 वर्ष याला कुठेही काही होणार नाही असं लेखी स्वरूपामध्ये संबंधित ग्रामपंचायतीला किंवा ग्रामस्थांना द्यावं, तरच पुढचं काम करावं. झालेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. याचं लक्ष आमदार महोदयांना मी याचा सगळा पत्राव्यवहार केला आहे, खासदार महोदयांना केला आहे. यांनी ह्या दोन्ही रस्त्यांकडं बघावं. म्हणून आज भाग क्रमांक 2 अशी अनेक कामं आहे त्यांची मुख्यमंत्री सडक योजनेची, की याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. जो काय शासनाचा पैसा आहे तो शासनाचा पैसा योग्य पद्धतीनं विनियोग झाला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. साहेब, या रस्त्यामध्ये काही ठिकाणी ज्या ठिकाणी क्रॅक गेलेले आहे त्या ठिकाणी अक्षरशः सिमेंटचं पाणी करून ओतून ते क्रॅक झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. संबंधित एजन्सीचा जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे हा खूप अज्ञान आहे आणि तो अज्ञान असल्यामुळे त्याला जी काही चुका झाल्या त्या लपवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे चोरट्या पद्धतीनं तो काम करतोय. त्या ज्या 2-4 साईट घाईघाईनी आज तुम्ही बघता पठारामधल्या ज्या सांगडेवाडी, कवठे ही जी काही कामं आहे तिकडली, ती कामं घाईघाईने करण्याचा प्रयत्न करतोय तो. याचं कारण असं की संबंधित कामावरचा जो शाखा अभियंता आहे तो एक 15-20 दिवस आजारी होता, त्याचं ऑपरेशन झालं आणि मग त्याच्या अनुपस्थितीमध्ये ते काम करायचं आणि घाईघाईने काम करायचं आणि त्याचे पेमेंट घेऊन आपण तिथून निघून जायचं. अशा पद्धतीने ते काम झालेलं आहे. तुम्ही बघा, या ठिकाणी जे काम सुरू होतं, इकडे आमचे शाखा अभियंता आपल्याच तालुक्याचे भूमिपुत्र नवले साहेब आहेत, त्यांनी ते कामाला लगाम लावला. त्याला काम करायचं नाही म्हणे, जोपर्यंत मला ह्या कामात सुधारणा होत नाही तोपर्यंत करायचं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं जिथं प्रशासनाचं लक्ष नाही अशा पद्धतीने त्यांनी घाईघाईमध्ये जे काम केलं आहे, तो पूर्ण रस्ता 4.5 किलोमीटर रस्ता मला वाटतं तो तोडावाच लागेल. तुम्ही स्वतः बघितलंय, नाही तोडला तर तो 2 वर्षामध्ये टिकणार नाही. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.